शिवलीलामृत ग्रंथ सारांश महादेवाच्या अद्भुत लीलांचा महिमा काय। अध्याय 4 विमर्शन व कुमुदवती। चंद्रसेन व श्रीकर। सूत सांगतात, फार वर्षापूर्वी किरात देशाचा राजा विमर्शन अतिशय पराक्रमी होता, पण तो अधर्माने वागायचा, मात्र त्याची शिवभक्ती अपार होती। एके दिवशी राणी कुमुदवतीने त्यास विचारले, शिवाराधना करून पण तुम्ही अधर्माने का वागता। तेव्हा राजाने तिला त्याचा पूर्व इतिहास सांगितला। मागील जन्मात तो कुत्रा होता, काहीतरी खायला मिळेल या आशेने तो शिवमंदिरासमोर उभा राहिला। त्या दिवशी महाशिवरात्री होती, पण द्वारपालाने त्याला काठीने मारले। मार चुकविण्यासाठी तो पळू लागला, त्यामुळे नकळत शिवमंदिराला प्रदक्षिणा घातली गेली। परत मंदिरासमोर आला, द्वारपालाने त्यास बाण मारला। शिवलिंगाकडे बघतच त्याने प्राण सोडला। त्या पुण्याईने आज हे वैभव उपभोगत आहे। श्वानाच्या अंगचे मूळ दोष अजून गेले नाहीत, म्हणून मी आज हे दोषपूर्ण आचरण करतो। राणी कुमुदवतीने स्वतःच्या पूर्वजन्माबद्दल राजाला विचारले, तेव्हा राजाने तिला सांगितले की तू मागील जन्मी कपोती होतीस। एकदा भक्ष घेऊन जात असता तुझ्या मागे ससाणा लागला, जीव वाचवण्यासाठी तू फेऱ्या घालू लागलीस। नेमके ते शिवमंदिराचे शिखर होते, दमून तू शिखरावर बसलीस, त्याच वेळी ससाण्याने तुझ्यावर झडप घातली। त्या पुण्याईने तुला राणीचा जन्म मिळाला। उत्सुक होऊन राणीने राजाला पुढील जन्माबद्दल विचारले, तेव्हा राजाने तिला आपल्या पुढील जन्माबद्दल सविस्तर सांगितले। अंतिम जन्मी मी व तू अगस्ती ऋषींना शरण जाऊन शिवपंथाची दीक्षा घेणार असल्याचे सांगितले। सूतमुनी पुढे सांगतात, चंद्रसेन राजाची कथा। चंद्रसेन राजा परम शिवभक्त होता। त्याचा मित्र मणिभद्र राजा सद विवेकी असलेने तो अज्ञ होता। एके दिवशी मणिभद्रने राजाला एक मौल्यवान मणी भेट केला, त्यामुळे चंद्रसेनाची अधिक भरभराट होत गेली। त्याला अनेक शत्रू निर्माण झाले, पण तो कोणालाही हार जात नव्हता। राजा त्या मौल्यवान मण्यामुळे शक्तिशाली आहे असे समजून सर्व राजे त्याला विरोध करून युद्ध करण्यास तयार झाले। राजाला तर युद्ध नको होते, तो शिवशंभूला शरण गेला। बाहेर युद्ध सुरू होते तर आत राजाची शिवाराधना सुरू होती, ती पाहण्यासाठी जनता लोटली होती। त्यातच एक 6 वर्षाचा मुलगा श्रीकर ही होता। शिवपूजन आटोपल्यावर सर्व लोक आपल्या घरी गेले। श्रीकरची आई पण त्याला घेऊन घरी आली। तिकडे श्रीकरला शिवपूजा आठवली। त्याने तेथेच दगडमातीचे शिवलिंग करून पूजा करू लागला। पूजेत इतका तल्लीन झाला की आई हाक मारते याकडे त्याचे लक्ष नव्हते। हे आईने रागाने येऊन पाहिले तर हा दगडमातीत ध्यान लावून बसला होता। तिने रागाने त्याला ओढले व त्याचे दगडमाती उधळून लावले। आपली शिवपूजा मोडली म्हणून श्रीकर रडू लागला, लोटांगण घालू लागला। शेवटी कंटाळून आई त्याला तिथेच सोडून गेली। रडत रडत श्रीकर तेथेच झोपला। स्वप्नात महादेवाने त्यास दर्शन दिले, त्याच्यावर कृपा केली, त्याला रत्नखचित शिवमंदिर बांधून दिले। श्रीकरने शिवशंभोला आपल्या आईला क्षमा करून तिला दर्शन देण्यास सांगितले। श्रीकर आईला घेऊन आला। आईने शिवशंभोला नमस्कार केला, त्याची भक्ती पाहून तिला भरून आले। राहून तिने ही घटना राजा चंद्रसेन याला सांगितली। राजाही आश्चर्यचकित होऊन श्रीकरला भेटण्यासाठी आली। रत्नखचित शिवमंदिर व शिवपूजेत मग्न श्रीकर पाहून राजाला नवल वाटले। त्यांचा मनोभावे शंभोला नमस्कार केला। ही घटना शत्रुराजांना समजली, त्यांचे मतपरिवर्तन होऊ लागले। त्यांनी युद्ध थांबवून शिवशंभूचे दर्शन घेण्याची इच्छा व्यक्त केली। चंद्रसेनालाही आनंद झाला। शंभू प्रसन्न झाला की काहीही घडू शकते, अशा प्रकारे श्रीकरचे कौतुक होत असता रामभक्त हनुमान तेथे प्रकट झाले। त्यांनी श्रीकरवर कृपादृष्टी करून त्याला अनुग्रहित केले। रामभक्त हनुमान ज्याचा सद्गुरू आहे त्याला भय कसले। श्रीकर व चंद्रसेन नित्य शिवाराधना करू लागले व अंती शिवपदास पोहोचले। या अध्यायाचे पठण करता आयुआरोग्य व धन व उत्तम पुत्र संतती प्राप्त होते। सांबसदा शिवार्पणमस्तु। माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। नवीन अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा।
व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. माझे व्हिडिओ रोज पहा आणि भक्तिरसात सहभागी व्हा. आपल्या प्रेम आणि समर्थनाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. ओम नमः शिवाय.